नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, प्रत्येक युगाचे एक पुण्यदायी कर्म आहे. जसे सतीयुगाचे पुण्यदायी कर्म तप हे होते, त्रेतायुगाचे पुण्यदायी कर्म साधना हे होते, द्वापार युगाचे पुण्यदायी कर्म यज्ञ हे होते, तसेच कलियुगाचे पुण्यदायी कर्म दान हे आहे. त्यातही भुकेल्याला अन्नदान हेच मुख्य पुण्यदायी कर्म आहे. कलियुगाचे एक अनोखे वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे कलियुगात सत्कर्माचे फळ त्वरित मिळते. कलियुगात अन्नदानाचे फार मोठे महत्त्व आणि महात्म्य आहे. अन्नदान हे सत्पात्री असले पाहिजे. ज्याला खरोखरच आवश्यक आहे त्याला अन्न दिल्याने त्याचा जो आशीर्वाद आपल्याला मिळतो तो आपल्या जीवनात चमत्कार निर्माण करतो. सदिच्छा, मनापासून दिलेले आशीर्वाद, पोट भरल्यावर तृप्तीने दिलेला आशीर्वाद आणि दुवा हा अमूल्य असतो. प्रत्येकाचे पोट म्हणजे जणू यज्ञकुंडच असते. ज्या अग्नीमध्ये अन्नाचा घास पडल्यावर जो आशीर्वाद मिळतो तो म्हणजे जणू त्या यज्ञाचे फळच असते. प्रत्येक जीव, मनुष्य, प्राणी यांच्या पोटातील जठरामध्ये जो अग्नी रोज प्रज्वलित होतो त्यात अन्नाची आहुती पडली म्हणजे त्या दिवशीचा यज्ञ पूर्ण होतो. मित्रांनो, धन, पैसा किंवा स्थूल वस्तू यांचे दान करणारी व्यक्ती दानी म्हटली जाते. ज्ञानाचे दान करणारी व्यक्ती महादानी म्हटली जाते. तर गुण व शक्तीचे दान देणारी व्यक्ती वरदानी म्हटली जाते. मात्र ईश्वरीय ज्ञानानुसार यथार्थ दान तेच असते ज्या दानाने देणारा व घेणारा या दोहोंच्याही आत्म्यांना शांती मिळते. मित्रांनो, जीवनात काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवायच्या असतात. त्यावर फार चर्चा करता येत नाही किंवा त्या सिद्ध करून दाखवता येत नाहीत. ज्याची श्रद्धा आहे त्याने या संकल्पनाचा अनुभव घ्यायचा असतो. सत्पात्री अन्नदान ही अशीच एक उदात्त सामाजिक संकल्पना आहे. सत्पात्री अन्नदानाने आपल्या मनातील अनंत इच्छा, कल्पना पूर्ण होऊ शकतात. याचबरोबर आपल्या ऐहिक आणि पारलौकिक जीवनातील अडचणी आणि संकटे यांचे निवारण सत्पात्री अन्नदानाने होते. आपल्याला किंवा आपल्या कुटुंबियात जर कुणाला असाध्य रोगाने ग्रासले असेल तर अन्नदानाने त्या रोगांपासून सुटका होऊ शकते. अन्नदानाचे चमत्कार विलक्षण आहेत. त्याचा अनुभव प्रत्येकाने घेतलाच पाहिजे. मनुष्य प्राणी जेव्हा जीवनात केवळ स्वतःसाठी झिजतो तेव्हा ते म्हटले जाते सामान्य जीवन. पण जेव्हा तोच देह आपल्या परोपकारी वृत्तीमुळे, कृतीमुळे सतत दुसऱ्याच्या कामी येतो तेव्हा ते असते असामान्य जीवन. म्हणूनच मित्रांनो, दुसऱ्यांच्या व्यथेला, वेदनेला जाणून संसाररूपी उन्हाने तप्त झालेल्या लोकांसाठी प्रेमरूपी, वात्सल्यरूपी सावली देणारे झाड जरूर बनावे. निरपेक्ष वृत्तीने केलेले दान हे सात्विक दान म्हटले जाते. जे दान परतफेडीची अपेक्षा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते ते राजसिक दान म्हटले जाते व अपात्र व्यक्तीला अनादरासहित दिले जाणारे दान हे तामसिक दान म्हटले जाते. असे असले तरी दानाचा गाजावाजा मात्र नसावा. या हाताने दिलेले दान त्या हातालाही कळू दिले जाऊ नये. याला म्हणतात उत्तम दान. कारण खरा आनंद हा केवळ देण्यात असतो. म्हणूनच दानाची महती अगाध आहे. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीने सतत दुसऱ्याला काहीतरी चांगलं देण्याची सवय लावलीच पाहिजे. आपल्याला देणारा तो देवताच आहे. कोणत्याही देवी देवतांचे चित्र पहा. त्यांच्या चित्रातूनच त्यांच्या चरित्राचे दर्शन घडते. प्रसन्न मुद्रा व आपल्या वरदानी हातांनी सदैव आशीर्वाद देण्यासाठीच ते जणू कटिबद्ध असतात. मित्रांनो, अन्नदान करणाऱ्याच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रतिदेवास स्वर्गलोकाची प्राप्ती झाली. जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते. अन्नदान करणारा व्यक्ती शिवलोकात जातो. तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही. अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो. अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता, भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते. जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही. लक्ष्मी कधी, केव्हा रुसून आपल्याकडे पाठ फिरवेल हे सांगता येणार नाही. म्हणून दान तात्काळ करावे. यथाशक्ती, यथासामर्थ्य दान देत राहावे. अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही. ते नेहमी वाढतच राहते.
जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो, तसेच अन्नदानाचे आहे. संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल. अन्नामुळेच शरीराचे बल वाढते. अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात. म्हणूनच अन्नदान करणारा प्राणदाता, सर्वस्व देणारा समजला जातो. न्यायिक मार्गाने मिळविलेल्या उत्पन्नातील 1/2 भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा, असे शास्त्र सांगते. अन्नदाता परमात्मा आहे. त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव सात्विक आहार होय. शेकडो मनुष्यात एखादा शूर असतो, हजारात एखादा पंडित असतो, लाखात एखादा वक्ता असतो, परंतु या सर्वांमध्ये एखादाच दाता असतो किंवा नसतो. अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही. भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या 2च गोष्टी परलोकात उपयोगी पडतात. म्हणूनच मित्रांनो, यथाशक्ती भुकेल्या जीवांना थोडे अन्नदान करावे. आग शमवून पोटाची त्यांच्या पुण्यपदरी पाडावे. धन्यवाद. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.